धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करतायत। जिल्ह्यातील 35,400 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली होती। यातील केवळ 15,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी झाले आहे। या खरेदी केंद्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। पाहूयात। 6 फेब्रुवारीपासून धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र हे कुलूपबंद झालेले आहे। जर आपण पाहिलं तर एका खरेदी केंद्रावर आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अगदी खरेदी केंद्राला जे आहे ते आता कुलूप लावण्यात आलेलं आहे। जर आपण परिस्थिती पाहिली तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 35,400 शेतकऱ्यांनी जे आहे ती खरेदीसाठी नोंदणी केलेली होती। मात्र 20,000 शेतकऱ्याचं सोयाबीन जे आहे ती खरेदी विना अद्याप देखील पडून आहे। मात्र शासनाकडून अद्यापपर्यंत कुठलीही ही खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात गाईडलाईन्स आलेली नाही किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स या खरेदी केंद्र चालकांना अद्याप देखील प्राप्त झालेले नाही। जर आपण पाहिलं तर ही खरेदी केंद्र अद्याप कुलूपबंद आहेत। माझ्याकडं पूर्ण ऑनलाईन आहे 3675। त्यातले 1606 लोकांना मेसेज सुटलेले आहेत। त्यातले 1240 लोकांची खरेदी झालेली आहे आणि अजून बाकी माझे 2200 सभासद आसपास 22 सभासद बाकी आहेत। शेतकऱ्यांचे सारखे फोन येत आहेत, मुदत वाढली आहे चालू करा, परंतु सॉफ्टवेअरच चालू झालेलं नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मेसेज सोडता येत नाहीत, खरेदी करता येत नाहीत। तरी शासनानं लवकरात लवकर सॉफ्टवेअर चालू करून शेतकऱ्याची खरेदी चालू करावी। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।